श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। माता पितृभ्यो नमो नमः। श्री कुलदेवतायै नमः। यदा लंबोदरं महन्ति सतां प्रत्युपसंभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसामी गुरुपादुकाला सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। नवनीत नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवलविनो नवविहारी राजा राम। नवलविनो नवविहारी राजा राम। जय जय राम। दुर्जन संग हारी राजा राम। दुर्जन संग हारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। शरणागति राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी। राजा राम चरणी लागो सीता राम चरणी लागो। राम चरणी लागो सारा कारवदलिका सद्गुरु आयावो। सारा कारवदलिका सद्गुरु आयावो। मंगलधाम जीवन हरि पायावो। मंगलधाम जीवन हरि पायावो। राजा
की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचिया वाण धरिले सतीचे, जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज कुठलंही काव्य घेतलं तरी ते अभंगच होतं. ते कधी संपत नाही. आज किती वर्ष झाली तरी आजही आपल्या मुखामध्ये हे ओळी येतातच. ज्यांनी आपल्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी आपल्या राहत्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की ज्यांनी माझ्या बांधवांना चुकीने बळी दिलंय त्यांचा बळी घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्या जवळच त्यांचं गाव आहे भृगू. तिथेच त्यांची ते देवघरामध्ये छान कालीमातेची मूर्ती आहे, भवानी मातेची अष्टभुजा. आणि तिच्या समोर पेपरमध्ये बातमी वाचली, चाफेकर बंधूंना फाशी झाली आणि त्या रागाने पेटून त्यांनी ही प्रतिज्ञा केली. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले सतीचे. भारत माता की जय. जगदंबा माता की जय. हा दुसरा दिवस आला. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी. मग त्या द्वितीयं ब्रह्मचारिणीचं चरित्र काय आहे त्याच्यासाठी, कारण तिने सुद्धा हे व्रत घेतले की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने. 18-19 वर्षाची मुलं कायदे मंडळाच्या सभागृहामध्ये बॉम्बस्फोट केला. बाई ते अतिरेकी होते का? हो, अतिरेकीच होते. पण त्यांनी तो अतिरेक केला तो आपल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी. आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना सांगितलं की तुम्हाला फाशी. अहो इतके आनंदित झाले. त्यांनी काय मागून घेतलं, काय हवी तुमची शेवटची इच्छा काय? काही नाही, हातामध्ये फक्त भगवद्गीतेची पोथी हवी. हातामध्ये भगवद्गीतेची पोथी घेतली आणि त्या जो फास आवळणारा होता ना त्याला सांगताय ह्याच्या आधी मला फासावर द्या. तो म्हणतोय नाही नाही ह्याच्या आधी मला. तिसरा म्हणतोय नाही ह्या दोघांच्या आधी मला द्या. अहो त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. त्याला काही कळेल ना. त्यांनी विचारलं काय हो तुम्ही घाबरलात का फाशी देताना? मग बॉम्बस्फोट कशाला केला? ते म्हणले घाबरलो वगैरे काही नाही. घाबरायचं तुम्ही, आम्ही काही घाबरत नसतो. भारत माता की जय. आम्ही घाबरत नसतो. मग माझ्या आधी हा वर गेला तर मला वर मी गेल्यानंतर म्हणाल बघ तुझ्या आधी मी वर आलो की नाही, म्हणून मला आधी फाशी द्या. काय शक्ती हो. व्रत घेतलं होतं. हे सांगताना आपल्याला सावरकर सांगतायत की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने. हे जे व्रत घेतलंय ना हे आम्ही आंधळेपणाने नाही घेतलेलं.
डोळसपणाने घेतलंय, उघडे डोळे ठेवून घेतलंय. नाही का ते टीव्हीत असतं ना, उघडा डोळे बघा नीट. आहे की नाही हे वाक्य टीव्हीतलं? उघडे डोळे ठेवून व्रत घेतलंय. मंडळी, व्रत म्हणजे काय? व्रत या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण आपल्यासाठी घालून घेतलेले नियम म्हणजे व्रत, आणि दुसऱ्यांनी आपल्यावर घातलेली बंधनं म्हणजे नियम. दुसऱ्यांनी आपल्यावर घातलेली बंधनं म्हणजे नियम. आता तुम्ही म्हणाल की मग व्रत आणि नियम आम्ही आमच्यावर कशाला बंधनं घालून घेऊ? अहो घेतो ना. या 9 दिवसामध्ये आपण बंधन घालून घेतलंय की नाही आपल्यावर? 9 दिवस उपवास करायचा म्हणजेच काय? व्रत करायचं. मग तो उपवास आमच्यासारखे असतात ते 2, 3, 4 वेळा खातात. दिवसभर चर पण एकादशी कर. आहेत की नाही आमच्यासारखे काही महाभाग असतात, उपवास आहे म्हणायचं आणि दिवसभर चरत राहायचं. एकादशी म्हणजे एकादश ग्रहणे इंद्रिय, आणि आपली जी सगळी 11 इंद्रिय आहेत ती एकत्र करून भगवंताला अर्पण करायची म्हणजे एकादशी. आम्ही फक्त इथेच सांगतो, इथं घरी गेल्यानंतर नाही. घरामध्ये गेलो, रूमवर गेलो की आम्ही सांगतो नाही एकादशी आहे, इथेच सांगतो. मग आम्हाला आमचे जे लाडके, म्हणजे आम्ही ज्यांचे लाडके आहोत ना वक्ते, ते काय देतात. बाई उपवास आहे ना, बाई उपवास आहे ना. तो उपवास म्हणून तो उपवास असतो, म्हणून तो उपवास असतो. आणि तुम्ही आम्ही जो करतो नवरात्रामध्ये त्याला व्रत म्हणतो. आपण म्हणतो ना आमचं नवरात्रीचं व्रत आहे. हे व्रत का करतो आपण? तर भगवंताजवळ जास्तीत जास्त जाण्यासाठी. आणि हे व्रत करताना जरी आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण ते व्रत सोडत नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. जर आपल्याला भगवंत प्राप्त व्हावा, भगवंतानी आपल्याला त्याच्या जवळ न्यावं, त्याच्या चरणाशी जागा द्यावी असं जर वाटत असेल ना तर व्रत करायचं. ते व्रत करताना आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी ते व्रत हे सोडता येत नाही. बरं, व्रत मोडता येत नाही, नियम मोडता येत नाही. नियमाला पळवाटा असतात. तिखट खायचं नाही, हिरवी मिरची खायची नाही म्हणून आम्ही लाल मिरची टाकतो की नाही? डॉक्टरांनी सांगितलंय तिखट खाऊ नका, हिरवी मिरची खाऊ नका. इतकं सोपं सांगतात डॉक्टर. हिरवी मिरची खाऊ, ठीक आहे, डॉक्टरांनी हिरवी मिरची खायला सांगितली नाही ना, मग आपण लाल मिरची टाकू. म्हणजे एकूण काय? म्हणजे नियम मोडायला वाटा असतात. वेगवेगळ्या वाटांनी आपण नियम मोडू शकतो, पण व्रताचं तसं नसतं. व्रत मोडता येत नाही, कारण व्रत त्याचे जे नियम आहे ते आपणच आपल्यावर घालून घेतलेले असतात. की माझं व्रत आहे, मी हे खाणार नाही, माझं व्रत आहे. आता काही लोकांचं नवरात्रामध्ये व्रत असतं की पायात चप्पल घालायची नाही. मग काही झालं तरी ते पायात चप्पल घालत नाही, कारण व्रत आहे. म्हणजे व्रत मोडता येत नाही. की घेतले व्रत नाही, हे जे व्रत घेतलेलं आहे ते आम्ही आंधळेपणाने नाही घेतलेलं. आम्हाला माहिती आहे की हे व्रत करताना आम्हाला किती त्रास होणार आहे. भगवंतापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाहीये, पण अवघड पण नाहीये. बरं, अवघड पण नाहीये. भगवंताकडे जाण्याच्या ज्या अनेक शिड्या म्हणू आपण, पायऱ्या आहेत ना, त्या सगळ्या पायऱ्या जर आपण व्यवस्थित पार केल्या ना तर भगवंतापर्यंत आपण सहज जाऊन पोचतो. फक्त मनामध्ये भाव हवा.
नाहीतर नाही मनी भाव म्हणे देवा मला पाव, नाही मनी भाव म्हणे देवा मला पाव, देव कशान वेदांचा देव बाळाचा भाजीपाला देव कशान वेदांचा देव बाळाचा भाजीपाला. देव इतका सोपा नाहीये की नुसतंच म्हटलं देवा मला पाव तर देव पावत नाही. तो फक्त बेकरीतला पाव देतो आणि मग वडा आपल्याला करावा लागतो. तो पाव वडा नाही, हा पाव वडा खूप वेगळा आहे. हा पावण्यासाठी आपल्याला वेडं व्हावं लागतं. वडा नाही खावा लागत, वेडं व्हावं लागतं. आणि हे वेडं होणं हे खूप अवघड आहे. एखाद्या गोष्टीने आपण पेटून उठणं म्हणजे वेडं होणं. आता हा जो शक्तीचं नवरात्र म्हणजे तरी काय हो, शक्तीचा जागर आहे. ही शक्ती ही आपल्यामध्ये संचित झालेली असते नव्हे, ती आणखीन संचित करावी. नवरात्रामध्ये जेव्हा आपण भगवंताला आपलंसं करायला जातो त्यावेळेला भगवंत आपल्याकडे अखंड बघावा, अखंड त्यांनी आपल्याकडे लक्ष ठेवावं म्हणून आपण आणखीन एक गोष्ट करतो. काय करतो तर अखंड दिवा लावून ठेवतो. अहो भगवंताला तसंही दिवा नाही लावला तरी आपण दिसणारच होतो. आपण ना मागे सर भगवंताला तसाही आपण दिवा नाही लावला ना तरी सुद्धा दिसणारच होतो. पण तो दिवा का लावायचा तर तो दिवा लावणं याच्या मागचा हेतू हा आहे की त्या तेजाकडे ह्या तेजाने पाहणं. त्याचं तेज आमच्या सगळ्या घरामध्ये, आमच्या सगळ्या वास्तूमध्ये फिरावं म्हणून ते तेज वाढावं म्हणून ते तेज तिथे लावून ठेवतो. त्याला काही गरज नाही हो, त्याला या कुठल्याही उपचाराची गरज नाहीये. त्याला फक्त ह्या 10 खारका, हा एक नारळ एवढं दिलं ना तरी तो आनंदाने आपल्याला पावतो. पण आमची अडचण तेच होते, आम्ही सगळं देतो पण एक गोष्ट देत नाही. काय? स्व देत नाही. म्हणताना म्हणतो भगवंताला सर्वस्व अर्पण करायचं, पण करतो का? सगळं देतो. एकदा गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातली चरित्रातली कथा आहे. त्यांचे भक्त भाऊसाहेब सतत त्यांच्या बरोबर असायचे. ते म्हणाले की महाराज आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी गुरूंना काहीतरी द्यावं लागतं, तर काय तुम्हाला काहीतरी द्यायचंय मला. महाराज म्हणले बरोबर आहे, पण भाऊसाहेब कसं आहे ना, ज्याच्याकडे जे नाही ते त्याला द्यावं. काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी, काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी, पाहिला मी नाही देखला, पाहिला मी नाही देखला, काही नस. महाराज तुमच्याकडे असं काही नाहीच आहे, सगळं आहे तुमच्याकडे. महाराज म्हणले नाही, माझ्याकडे एक गोष्ट नाहीये, माझ्याकडे एक गोष्ट नाहीये, ती तुमच्या सगळ्यांकडे असते. ते म्हणले काय? अहंकार. तो अहंकार माझ्याकडे नाहीये, तो एकदा तुम्ही मला दिलात की तुम्ही माझे झालात.
आम्ही महाराजांचा जास्तीत जास्त चांगला भक्त व्हायचा व्रत घेतो, पण होऊच शकत नाही. भगवंताचा चांगला भक्त व्हायचं असं आम्ही ठरवतो, तेवढ्यासाठी रोज मंदिरामध्ये येतो, रोज करुणाष्टक म्हणतो. पण ती करुणाष्टक कशी असतात? आमची करुणा नाही आम्हाला येत, भगवंताला, आम्हाला भगवंताची करुणा. काय भगवंता, तू इथे एकटाच असतो, त्याच्यासाठी नाहीये ती करुणाष्टक. ही करुणाष्टक तुमच्या आमच्यासाठी आहे. ती करुणाष्टक म्हणताना समर्थ म्हणायचे की डोळ्यात पाणी आलं पाहिजे. अहो, पाणी लावलं तरी आमच्या डोळ्याचं पाणी तसं पटकन सुकून जातं. ढिम्म पाणी येत नाही डोळ्यामध्ये, येतं का? अजिबात येत नाही. काही कर, टीव्ही बघताना मात्र पाणी येतं. कसं बाई त्या सायलीचं व्हायचं, बिचारीला किती त्रास देते तिची सासू, कसं व्हायचं, कसं काही व्हायचं नसतं. ती पैसे घेऊन खोटं खोटं रडते, पैसे घेऊन ती खोटं खोटं रडती, आणि आम्ही मात्र पैसे देऊन खरं खरं रडतो. त्या चॅनलचं भाडं आपल्यालाच द्यावं लागतं की नाही हो? लाईट बिल आपल्यालाच द्यायला लागतं, आणि रडावं आपल्यालाच लागतं. म्हणजे काय, म्हणजे आम्ही व्रत कशाचं घेतलंय? त्यांची पोटं भरायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आपल्याला सावरकर पहिल्या चरणामध्ये सांगतायत की घेतले व्रत नहे अमियंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. पुढे ते सांगतायत जे दिव्य, मगाशी म्हटलं की त्याला तेजाची गरज नाहीच आहे, त्याला प्रकाशाची गरज नाहीच आहे, तो मुळात स्वयंप्रकाशी आहे. प्रकाशाची गरज तुम्हा आम्हाला आहे हो बाई, म्हणून तर एवढे दिवे लावतो. अहो, हा प्रकाश जरी लावला ना तरी आमच्या इथे अजून प्रकाश पडतच नाही. इथे प्रकाश पडण्यासाठी ही सगळी यातायात आहे. कीर्तन प्रवचन हे कशासाठी आहे? तेवढ्यासाठी आहे की इथे प्रकाश पडला पाहिजे. सगळीकडे प्रकाश पडतो, पण इथे मात्र अंधारच असतो. इथे प्रकाश पडण्यासाठी काय करायला हवं? तर काही करू नका, फक्त भगवंत माझा कसा होईल एवढंच बघा, तेवढंच व्रत घ्या. माझा भगवंत कसा होईल? अहो, सगळे आपले होतात, पण यातले किती जण आपल्या जवळ असतात? यातले किती जण आपल्या जवळ असतात? तसं पाहायला गेलं तर कुणीच आपल्या जवळ नसतं. तू म्हणशी बायका पोर, तू म्हणशी बायका पोर, पण ती आहेत सारी चोर. ती बायका पोर, ती आहेत सारी चोर. मेल्यावरती तुला पोरे मागे ती राहणार. मेल्यावरती तुला पोरे मागे ती राहणार. तुझ्या संपत्ती, तुझ्याकडनं ती संपत्ती कशी घ्यायची, त्या संपत्तीच्या वाटण्या कशा करायच्या, याच्यावरच त्यांचा सगळा डोळा असतो. आपण या नवरात्रामध्ये रोज सप्तशतीचे पाठ वाचतो, ऐकतो. त्यात एक छान कथा येते. मुळात तो सप्तशतीचा अध्याय सुरू होतो तो ह्याच कथेने, समाधी नाम वैष्णव उत्पन्नो दलिना कोळे. त्याचे काय झालेलं होतं? त्याची सगळी संपत्ती त्याच्या बायका मुलांनी काढून घेतली आणि त्याला घरातनं हाकलून दिलं. तो ऋषींकडे आला फिरत फिरत, तिथे थांबला आणि ऋषींनी त्याला मंत्र दिला, हाच घे 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 हरिनाम घे. आणि एक दिवस भगवती जगदंबा प्रकट झाली आणि विचारलं, काय हवंय तुला? परत बायका मुलांच्यात जायचंय? तो म्हणला, नको, जे हवं नाहीये याच्यावर टॅक्स पडत नाही.
याच्यासाठी कोणी भांडत नाही. जसं कीर्तीसाठी, कीर्ती ही संपत्ती, याच्यासाठी कोणी भांडत नाही, तसं नामस्मरणाची जी जो संपत्तीचा साठा आहे ना, त्या नामस्मरणासाठी सुद्धा तुमचं 10 कोटी नाम 13 कोटी नाम झालं, मला द्या असं कोणी आणि मागितलं तरी देता येत नाही, इच्छा असली तरी. तुम्हाला 2दा झालं ना रामाचं दर्शन, मग या वेळेला आम्हाला द्या. भगवंताचं नाव मुखामध्ये येत नाही. आम्ही तेवढ्यासाठी हातामध्ये जपमाळ घेतो, त्याचं नावच आहे जप. काय जपतो? जपमाळ, माळ जपतो. काय जपायला हवंय? नाम जपायला हवं. म्हणून तिला एक स्मरणिका नाव म्हणतात. केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सीताकांत स्मरण जय जय राम. ते नाम घेण्यासाठीच त्यांचा जन्म होता. ज्याला त्याला आवडीने आडवावा भगवंत. एका जागी बसून त्याचंच ना. मग बाई कामं कधी करायची? बरं झालं तुम्ही सांगितलं. उद्यापासून सगळी कामं सुनेच्या गळ्यात, आम्ही नाम घेणार असं नाही हो. ठाईचं बैसोनी म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे. आमच्याकडे विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत पूर्वीच्या आमच्या आजा सासवा, आजे सासवा ते स्वयंपाक करायच्या. आता आम्ही कुणाचे नावं घेतो? आमच्याकडे आता सून सहस्रनाम असतं, सासू सहस्रनाम असतं आणि ते म्हणत 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 आम्ही स्वयंपाक करतो. त्यामुळे त्या स्वयंपाकाला गोडी उतरत नाही हो, गोडी उतरत नाही. तेव्हा चव न बघता सुद्धा चविष्ट स्वयंपाक व्हायचा. आता चव घेऊन सुद्धा बेचव स्वयंपाक होतो. त्याचं कारण काय आहे की ज्याचं नाव घ्यायला हवं, जे व्रत घ्यायला हवं, ते अवघड असलं तरी घ्यायला हवं. आणि ते अवघड व्रत घेतल्यानंतर आपल्याला जे फळ मिळतं ना, ते फळ अतिशय मधुर फळ असतं. आणि म्हणून ते व्रत घ्यायचं आणि जाणून बुजून ते व्रत घ्यायचं. हे सांगताना आपल्याला आज की घेतले व्रत नये अम्यंग सेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाक म्हणून असावयाचे, बुद्ध्याचिया वाण धरले करी हे सतीचे. जगदंबा अंबा माता की जय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम
आजची तिथी अश्विनी शुद्ध तृतीया. आजच्या तिथीचे दाते ॲडव्होकेट श्रीयुत नंदकिशोर गंगा बिसन भुतडा यांनी कैलासवासी गंगा बिसन शंकरलालजी भुतडा यांच्या स्मरणार्थ रामचरणी सेवा अर्पण केली. शिवस्मृतीनिमित्त श्रीयुत अरविंद स्वामी ब्रह्मचारी यांनीही रामचरणी सेवा अर्पण केली. आणि समीर राजेंद्र तोतला यांनी स्वर्गीय नारायण दासजी शंकरलालजी तोतला यांच्याही स्मरणार्थ अगं, तुझ्या मनात कोणी आहे का? असेल तर सांग, म्हणजे आम्हाला फार शोधाशोध करावी लागणार नाही. मंडळी, हा प्रश्न आजच्यातला नाही. कोणी विचारला होता आणि का विचारला होता ऐका. मेनाक मेनाक पर्वताला, मैनार्क पर्वताला, मेने पासून कन्यका झाली. पर्वत उदरी आली, पर्वत उदरी आली, पार्वती नामे घेती आली. राम राम हरे हरे राम, मैनार्क पर्वतराज आई करत असते की हा नोकरीला कधी लागेल, हा माझा सांभाळ कधी करेल. फार अपेक्षा नाही आहे, त्याने आमचं काही करू नये ही अपेक्षा आहे. पण काही करू नये म्हणजे काहीतरी करावं. तसं मुलीकडनं काहीच अपेक्षा नसते. आणि वडिलांना तर ती जरा जास्तच प्रिय असते. कारण का? कन्याधन परक्याचे, नाही का? उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पिकयाच्या हृदयास. सागर तरुण कशी जाईल? आतापर्यंत हिला आपण तळहाताच्या फोडासारखी वाढवली
आणि हाच प्रश्न, हीच चिंता मेनाक पर्वताला लागली होती. आणि म्हणून त्यांनी पार्वतीला हा प्रश्न विचारला. ती म्हणली, हो बाबा, तुम्ही मला ज्यांच्या सेवेसाठी घेऊन जात होतात ना, ते भगवान शिव. काय कथा आहे ती? एकदा, आजही त्या कैलास पर्वतावर कोणीही जाऊ शकत नाही. आज तो पर्वत चीनच्या ताब्यात आहे बरं. आणि आता ते तिथे राहत आहेत. रोज हिमालय म्हणजे हा मैनार पर्वत रोज त्यांच्या सेवेसाठी जातो. सकाळी काय फळ फळावळ, काय कंदमुळं घेऊन जायचे, पूजे साहित्य, पाद्यपूजा करायचे, परत यायचे. रोज ही भक्ती आहे. पार्वती छोटीशी आहे, 5-6 वर्षाची. विचारते, बाबा तुम्ही रोज कुठे जाता? ते म्हणले, अगं ते बाबा आले, ह्या विश्वाच्या तत्वाची पत्नी होणार आहे, मी येणार, विचारायचं नाही. ते म्हणले, बरं. आधीच मुलगी, त्यात लाडकी, त्यात एकुलती एक, त्यात एवढा चांगला हट्ट करते, दर्शनालाच जायचंय, हट्ट पुरवायला काही हरकत नाही. घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर सांगितलं, बाबा ही माझी मुलगी आहे बरं, ती आणि तिच्या सख्या आल्या, त्यांना आशीर्वाद द्या. आता झालं, ही रोज रोज यायला लागली सख्यांना घेऊन. एक दिवस त्यांनी सांगितलं की तुम्ही येत जा, पण त्या मुलीला नका आणू, नाही तर येऊ नको. गेली आणि त्यांना विचारलं, तुम्ही मला येऊ नका का म्हणलात? म्हणे, अगं तुला तुझ्या बाबांना, पण बाबांना तरी असा निरोप का दिला? ते म्हणले, अगं मी इथे ध्यान करतो, मी व्रत घेतलंय. मग व्रत कशासाठी घेतलंय तुम्ही? शक्ती मिळवण्यासाठी. मग मी इथे कशासाठी येते? तुमच्या आशीर्वादातून शक्ती घेण्यासाठी. मग तुम्ही शक्ती मिळवण्यासाठी व्रत करता, मी त्याच्यासाठी येते, मग मला तुम्ही नाही का म्हणता? ते काय सांगणार हो की असं संन्यासाची, पण लांबची पूजा कर, म्हणजे सेवा कर, म्हणजे कुठे सारवून घेणं, कुठं फुलं आणून ठेवणं, कुठं हार करून ठेवणं, की जेणेकरून तुझा माझा सहवास कमी राहील. आणि एक दिवस सेवा चालली आहे, एक दिवस अचानक काय झालं काही कळलं नाही. जिथे ही पार्वती जमीन सारवत होती ना, म्हणजे हे काही तिथे नाही लिहिलेलं, मी आपलं सांगते, शिवपुराणामध्ये ही कथा आलेली आहे, पार्वती खंडामध्ये. तिच्याकडे ते बघता 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 एकदम त्याच्या मनामध्ये यायला लागलं, किती सुंदर आहे ही मुलगी. आणि मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना तिच्या मागे, म्हणजे पार्वतीच्या मागे उभा असलेला कामदेव दिसला. आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाला संपवलं. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की इथे राहण्यात काही अर्थ नाहीये, आता इथनं निघालं पाहिजे. म्हणून ते जायला निघाले, तर हिने त्यांना अडवलं. मला अखंड व्हावी याच्यासाठी उपाय सांगा. आणि एक 5 मिनिटं चालेल ना? आणि मग इथला हे स्थळ त्यागावं. ते म्हणले, उपाय सोपा आहे. काय? सद्गुरु कर. सद्गुरु सारी घा, सद्गुरु जर पाठी राखे असतील तर तुला बाकी काही करायची गरजच पडणार नाही. तू सद्गुरु कर. हो, सद्गुरु करणं म्हणजे तर काय भाजी भाकरी करणं इतकं सोपं आहे का? सद्गुरु करायचे नसतात, तो सद्गुरु असतातच. ते आपली वाटही बघत असतात. आणि हे निघून गेले.
देव देतो तो काय आनंद झाला. आणि तिने त्यांना नमन केलं आणि विचारतीये, महाराज मला शिव अखंड मिळावेत म्हणून व्रत करायला सांगितलंय, गुरु करायला सांगितलंय. माझे गुरु व्हा आणि मला अनुष्ठान द्या. मला अनुग्रह दिला आणि पंचाक्षरी मंत्र सांगितला, नमः शिवाय. आणि तिला हेही सांगितलं की हा मंत्र एकांतात बसून घ्यायचा. ती आली आणि आजच्या भाषेत थोडस सांगते की बॅग बिग पॅक केली. आई म्हणली कुठे चालली? माझा व्हिसा आलाय, मला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचंय. अगं इथली कॉलेज आहेत ना, तू मुलगी आहेस आणि बाबा तुझं आता लग्न. मी बाबांना सांगितलं आत्ताच मला लग्न करायचं नाही, माझं अजून काही ध्येय आहे, ते ध्येय मला गाठायचंय. ज्यांच्या दर्शनासाठी बाबा मला घेऊन जात होते त्यांची प्राप्ती मला हवी आहे आणि त्यांच्यासाठी मी व्रत घेणार आहे. मी ब्रह्मचारी आश्रम स्वीकारणार आहे. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले. त्यातला पहिला आश्रम आहे तो ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आश्रम आहे तो गृहस्थ आश्रम, तिसरा आश्रम आहे तो वानप्रस्थ आणि चौथा संन्यास आश्रम. आता हिला शिकायचंय म्हणजे हिला अनुष्ठान करायचंय. हिला जो अनुग्रह मिळालेला आहे त्याची ध्यान धारणा, त्या नामाची ध्यान धारणा, जपतप करायचंय. त्यामुळे हिला आता गरज आहे ब्रह्मचारी आश्रमाची. पूर्वी सगळ्या स्त्रियांच्या पण मुंजी होत होत्या, आता ते हळूहळू कमी होत गेले. सीतामातेची मुंज झालेली आहे. आणि ती निघाली. मेना म्हणाली उमा म्हणजे जाऊ नको. अगं नको कशाला, म्हणून तिचं एक नाव पडलं उमा. ती म्हणली नाही मला जायचंच आहे, मी करणार ब्रह्मचारिणी. ध्यान धारणा, जप तप, अभ्यास जी करते, ध्यान धारणा जी करते तिला ब्रह्मचारिणी म्हणतात. आणि अशी ती तिथे ध्यानाला बसली. आणि आता तिचं ध्यान सुरू झालं, जप सुरू झाला. सकाळी उठल्यापासून म्हणजे तिचा दिवस कधी उजाडायचा माहितीये का? शुक्राचा तारा उगवला की. आता शुक्राचा तारा कधी उगवतो आम्हाला फक्त घड्याळामधले 1, 2, 3 एवढंच माहितीये. फार अगदी खूप लवकर म्हणजे 5 नाही का. नोकरी करणारे असतील तर 4:30. त्याच्या आधी कधी उगवतो आम्ही? आणि एवढ्या उठल्यानंतर शुक्राचा तारा बघायला कोण जातो? इथं आमचीच तारेवरची कसरत असते. तो तारा कधी बघणार? आणि अशी ती पेटवला म्हणजे 4ही दिशांना आपल्या मध्ये ती बसली. सगळ्या बाजूनी अग्नी पेटवला आणि वर्ण सूर्याचा प्रकाश. अशी ती पंचाग्नी साधना करते. आणि ही साधना करता 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 तिला जे रूप प्राप्त झालं ते रूप म्हणजे ब्रह्मचारिणीचं रूप. तिने इतकं हे कडक व्रत केलं. या व्रतामध्ये म्हणजे कथा पुढे अशी आहे की हे व्रत झाल्यानंतर भगवान शिव सुद्धा प्रसन्न झालेले. तपा पाहून
तपा पाहुनिया तपालागी गोरा तिने आरंभिले तपालागी गोरा तिने आरंभिले तपालागी गोरा तिने आरंभिले सदाहार वर्णा सहीच्या दियेले सदाहार वर्णा सहीच्या दियेले तपालागी रातिने आरंभिले तपालागी शंभू कैलासी डोले तपा पाहुनी शंभू कैलासी डोले पाहुनी शंभू कैलासी डोले नमः शिवाय जगदंबा माता की जय. तिने इतकं घोर तप आचरलं आणि ते तप पाहिल्यानंतर भगवान शिवांना तिथे कळलं आणि मनात खुश झाले. कारण त्यांनी सांगितलं होतं की तुला जर शिवतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर कडक व्रत करायला लागेल. आणि हिनी ते केलं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जे अवघड आहे ते सुद्धा प्रयत्नपूर्वक केलं तर ते आपल्याला सहज प्राप्त होतं. पण ते करताना जाणीवपूर्वक करायला लागतं, लक्षात ठेवून करायला लागतं. हिनी तसं केलं. हिला माहिती होतं की हे मिळवणं प्राप्त होतं. कल्याण म्हणजे शांती, कल्याण म्हणजे मोक्ष, कल्याण म्हणजे कैवल्य. ती जी शांती आहे ना मनाला मिळणारी, मोक्ष तो मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय. मोहाचा क्षय झाला तरच कल्याण होईल ना. मोहाचा क्षयच झाला नाही तर कल्याण कसं होईल. आणि मोहाचा क्षय होणं इतकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी तेवढंच कडक व्रत आचरावं लागतं. आणि ते व्रत आचरताना ते अभ्यासून आचरावं लागतं, लक्षात ठेवून. त्याच्या मागचे फायदे तोटे नवे नवे, फायदे कमी तोटे जास्त. व्रत नये आम्ही अंधते, व्रत नये आम्ही अंधते, प्रकाश इतिहास निसर्ग माने, निसर्ग माने, व्रत नये आम्ही अंधते. झालेली कीर्तन सेवा ही रामरायाच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी अर्पण करते. आणि खरं म्हणजे आमच्या जोशी काकांना आम्ही खूप धन्यवाद देते. कारण त्यांनी मला भैरवीचे स्वर तरी काय होईना दिले. ह्याच्यामध्ये मला बोलता आले एखादा शब्द. आणि महाराजांनी मागितलेलं मागणं मागूया. याची दान देवा माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी, नरगे मुक्ती आणि संपदा, संत संगदेही सदा, संत संगदेही सदा. तुझे घालावे आम्हास, घालावे आम्हास, तुझे घालावे वारी वारी जन्म मरणाचे वारी, भारी पडलो आता संकट वारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय हंसा शिवमणी, गुरुवरेश्वर वरदे कारक संजीवनी. जय देवी जय देवी भोई भोई पाहता तुझाई नाही, चारित्र मध्ये परम बोधल काही. काय